मी डॉक्टर अभिषेक रविशेखर शेरकर, मी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र करवाई, तालुका रामटेक। आज दिनांक 27/3/2025 प्राथमिक शाळा वडंबा इथे आपण दवाखाना आपला दारी हा कॅम्प तालुका कार्यालय रामटेकतर्फे इथे घेण्यात आला। आज दवाखाना आपल्या कॅम्पमध्ये आपण इतर रुग्ण तपासणी, BP शुगर तसेच येथील शालेय विद्यार्थी जे आहेत त्यांचे स्मृतिशेष मधुकरराव तामदाडे चॅरिटेबल ट्रस्ट नागपूरतर्फे सिकल सेल टेस्ट करण्यात आली। सिकल सेल टेस्टमध्ये त्यांनी मुलांची सिकल सेल टेस्ट करून त्यांना सिकल सेल विषयी अत्यंत चांगल्या प्रकारे ज्ञान दिलं की सिकल सेल हा आजार काय असतो। सिकल सेलचे पॅटर्न त्यांनी पोरांना आणि पोरींना विद्यार्थ्यांना समजून सांगितले की एस पॅटर्न म्हणजे काय, SS पॅटर्न म्हणजे काय, एस पॅटर्नमध्ये आपल्याला काय त्रास होतो, SS पॅटर्नमध्ये आपल्याला काय त्रास होतो। एस पॅटर्न आणि SS पॅटर्नमध्ये जसं त्यांनी समजून सांगितलं पोरांना विद्यार्थ्यांना की आपले सांधे दुखतात, आपल्याला थोडी कमजोरी राहते, रक्ताची कमी राहते, तर याच्यात त्यांनी फार चांगल्या प्रकारे मुलांना मार्गदर्शन केले। ह्या ट्रस्टतर्फे मुलांना त्यांनी चांगल्या प्रकारे सांगितलं की पोषण आहार घेतला पाहिजे, दवाखान्यातून फॉलिक ॲसिडची गोळी दररोज खाल्ली पाहिजे। हे अत्यंत चांगलं आणि वावगण्यासारखं ट्रस्ट करून हे काम आदिवासी एरियात चालू आहे आणि हे अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारे त्यांनी सिकल सेल आजाराविषयी चांगलं मार्गदर्शन आणि जागृती जी आहे वडंबा शाळेमध्ये या स्मृतिशेष मधुकरराव तामदाडे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे करण्यात आली। त्याबद्दल मी त्यांचं मेडिकल ऑफिसर करवाईतर्फे आभार मानतो। याच्यामध्ये त्यांनी टोटल 100 मुलांची 1 ते 9वी पर्यंतच्या 100 मुलांची सिकल सेल रॅपिड टेस्ट केली। त्यामध्ये 53 हे जे आहेत ह्या फिमेल म्हणजे विद्यार्थिनी होत्या आणि 47 हे मुलं होती। त्यापैकी 5 हे जे आहेत हे AS पॅटर्न पॉझिटिव्ह आढळले आणि 2 हे जे आहेत हे SS पॅटर्न पॉझिटिव्ह आले। तर यांना आम्ही संपूर्ण तपासून यांना पूर्ण आरोग्याविषयक मार्गदर्शन देऊन आम्ही यांना फॉलिक ॲसिडच्या गोळ्या ताबडतोब चालू केल्या आणि SS पॅटर्नचे जे आढळलेले आहेत त्यांचे सॅम्पल हे आम्ही इलेक्ट्रोफोरेसिससाठी हिल्स लॅबतर्फे आम्ही पुन्हा घेऊन पाठवले। तर हे अत्यंत चांगला असा आदिवासी एरियात ट्रस्टतर्फे हा जो उपक्रम आहे हा चालू आहे आणि हा समोरही बाकी ठिकाणी त्यांनी केला पाहिजे आणि याची आवश्यकता आहे आणि समाजात सिकल सेल विषयी जागृतीची अत्यंत गरज आहे। जे चांगल्या प्रकारे स्मृतिशेष मधुकरराव तामदाडे चॅरिटेबल ट्रस्ट नागपूर हे चांगल्या प्रकारे आम्हाला मदत करत आहे आणि मी त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभारी आहे। धन्यवाद।